राज्याचे माजी गृहमंत्री आर आबा पाटील त्यांचे पुत्र रोहित पाटील आपल्या सोबत आहेत। सध्या आपण पाहतोय ही गृहमंत्री सध्या पाहायला गेलं तर पूर्णपणे विषय जो आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो म्हणजे दोन कार्यकर्ते आपापसात भिडलेत विधान भवनाच्या या परिसरामध्ये। कसं पाहतो एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप हे विधान भवनामध्ये वेगवेगळ्या विषयावरून होत असतात आणि त्यामधून अंगावर जाण्याचा प्रकार जर घडत असेल, विधान भवनाच्या आवारात आत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जात आहेत। एकतर पासेस मिळण्यासाठी बंधनं असताना सुद्धा ही लोक आत कशी येत आहेत हा पहिला विषय। पण दुसरी गोष्ट, कुठलाही वैचारिक आधार नाही, काय नाही, विधान भवन एवढं महाराष्ट्राचं पावित्र्य हे इथं जपलं जातं। उद्या संबंध देशाच्या समोर महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या आवारात आणि विधान भवनाच्या आत मारामाऱ्या झाल्या अशा बातम्या होणार आहेत। महाराष्ट्राची प्रतिमा डागण्याचं काम यातून होत असतं। माझी दोन्ही गटाच्या त्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की महाराष्ट्राचं पावित्र्य हे खराब करण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि काल झालेल्या कुठल्या तरी प्रकरणाचा मनामध्ये राग ठेवून जर 2-3 कार्यकर्ते येऊन एका व्यक्तीला पकडून तिथं हाणामारी करायचा प्रयत्न करत असतील तर त्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांनी सुद्धा याची दक्षता घेतली पाहिजे की अशा पद्धतीची कृती, तुमच्या या कृतीमुळं मी बऱ्याच ठिकाणी बघतोय शिव्या दिल्या, हे दिलं म्हणून काही लोक कमेंट्सच्या माध्यमातून प्रोत्साहित सुद्धा करतात। यामध्ये प्रोत्साहन देण्यासारखं काही नाही। आपल्या राज्याची बदनामी होते, आपण हे सगळ्यांनी पोक्तपणाने समजून घेतलं पाहिजे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती असेल की अशा पद्धतीची कृती ही महाराष्ट्राची प्रतिमा आणि संस्कृती डागाळणारी आहे आणि आपण यावरती विचार केला पाहिजे। तुम्ही आता बोलताना मुद्दा उपस्थित केलाय तो म्हणजे पासचा। साधारणतः पास बंद असताना सुद्धा आपण गर्दी पाहतोय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। प्रत्येक अधिवेशनामध्ये अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते। याबाबत काही निर्णय घेण्यासंदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात का? आज घडलेल्या प्रकरणानंतर आम्ही थोडंसं मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळे मिळून, काही आमदार विनंती करतील असं दिसतंय, चर्चा तशा चालू आहेत, बघूया त्यावरती काय निर्णय। इतक्या वर्षांची पवित्रता जी आपण पाहतोय या ठिकाणी होती ती कुठेतरी डागाळली असं वाटतंय का? नाही, हे जे आत्ता मला बघायला मिळालं, आमच्यासारख्याचं मन विचलित होतं। आता मी पहिल्यांदा आमदार झालेलो आहे, आम्ही काय शिकायचं इथे येऊन, आम्ही काय ऐकतोय या सदना बाबतीत आणि आज काय बघायला मिळतंय हे कुठेतरी मन विचलित होतंय आणि हे नाही झालं पाहिजे। धन्यवाद रोहितजी आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।